कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे दूसरी तरफ टॉस का बॉस होके पहले बल्लेबाजी करने का इरादा लिया। अंपायर जी का इशारा शुरुआत मुकाबले की। दोनों टीमें अपना अतिरिक्त खिलाड़ी अब कॉम्बॉक्स की दिशा में भेजिए। आपसे दरख्वास्त रहेगी आपके खिलाड़ियों के नाम यहाँ पे। पहली गेंद जो थी वाइड का आया इशारा अंपायर जी का। दोनों हाथ समांतर किए, रन संख्या की हुई शुरुआत और स्कोर बोर्ड 1 रन के ऊपर। बल्लेबाजी की बात करें, काशी जो है स्ट्राइक एंड की दिशा में। बढ़िया गेंद ब्लॉक होल में डाली। अपील देख सकते हैं, उत्साह देख सकते हैं, लेकिन ये गेंद जो थी वो बींदी रही है, डॉट रही है। 5 ओवर का मुकाबला और संतोषी गेंदबाजी के मोर्चे पर टीम की ओर से ये महत्वपूर्ण ओवर निधि वॉरियर्स के लिहाज से। ये दूसरी तरफ नानू स्टार के ये स्टार कास्ट और अच्छी गेंद थी ऑफ के, फिर एक बार बाहर जाती हुई टिप्पा पड़ने के बाद विकेट कीपर अपना दायित्व पूरा करते हुए। डॉट गेंद, बींदी गेंद यूट्यूब के माध्यम से लाइव प्रक्षेपण, लाइव टेलीकास्ट हमें देखने को मिलता हुआ ये अवसर इस प्रतियोगिता में। और एक संतोषी की गेंद इस बार उड़ा के खेल दिया, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। लगा आज के दिन का ये पहला खूबसूरत चौका। मखमली चौके के साथ टोटल स्कोर में होगी बढ़ोतरी और स्कोर पहुंचा 5 रन के ऊपर। तो लगभग अगर देखें पहली वाइड छोड़े तो 3 गेंदों का खेल समाप्त और टोटल स्कोर 5 रन के ऊपर हो चुकी है। शुरुआत आगाज किया है काशी इनके बल्ले से निकलता हुआ, ये उनका पहला चौका इस पारी का। देखने वाली बात रहेगी किस तरह से अब निधि वॉरियर्स के गेंदबाज मतलब संतोषी वापसी दिखा सकती है अपनी टीम के लिए। क्या रन कम रोकने में कामयाब रहेगी गेंदबाज। ऑप्शन के बाहर बहुत ही अच्छी गेंद, अच्छी विकेट कीपिंग वहां पे तेजी के साथ। और उसके बाद एक गेंद जो है आपको दिखाई देगी बैक टू द बॉलर जाते हुए। पहला ओवर प्रगति पर मैंडेटरी पावर प्ले जिसमें 2 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर रखने पड़ते हैं और यहाँ पे जो मौका मिलता है उसका पूरा फायदा उठाती हुई। बढ़िया शॉट है, डाइव करने की कोशिश, हवा में गेंद चली गई थी, लेकिन जब तक खिलाड़ी गेंद को ढूंढते, गेंद को पकड़ते हैं, तब तक आसानी के साथ अच्छी तालमेल 2 रन दौड़ के निकाले, टोटल स्कोर में बढ़ोतरी की और टोटल स्कोर यहां से अब पहुंचेगा 7 रन के ऊपर। बढ़िया गेंद, डॉट बॉल और उसके साथ जो कि पहले ओवर की समाप्ति। तो 6 गेंदों के समाप्ति के बाद संतोषी के पहले ओवर में जो टोटल स्कोर है वो 7 रन के ऊपर। काशी और पुष्पा ये जोड़ी मैदान पे ओपनिंग पेयर सलामी जोड़ी के रुतबे से और अभी तक अपने टीम के लिए जो चाहा था वो पाया है। पहला चौका जो जड़ा था काशी ने और उनको साथ देने की कोशिश अभी तक की है पुष्पा ने। तो ये 2 ऐसे खिलाड़ी टोटल स्कोर को बढ़ाएंगे। स्कोर पहुंचा 7 रन के ऊपर। 5 ओवर का मुकाबला। पहला ओवर समाप्त होने के बाद अब देखना पड़ेगा दूसरे ओवर में किसे गेंदबाजी दी जाएगी, उस जिम्मे को किस तरह से साकार करेंगे गेंदबाज। वुमेन्स टेनिस क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट की एक बेहतरीन प्रतियोगिता जो आपको देखने को मिलती हुई। ऐसा अवसर जो यहाँ पे दर्शकों के लिए, क्रिकेट के फैंस के लिए देखने को मिलता हो और उत्साह के साथ ये मुकाबले, ये प्रतियोगिता जिसका कल आगाज हुआ था, शुरुआत हुई थी और आज हम देखने वाले इस टूर्नामेंट का फाइनल डे, द ग्रेट ग्रैंड फिनाले आज के दिन होने वाला है। कौन सी टीम वहां तक पहुंचेगी और उसके लिए इन यहाँ पे मुकाबलों में जीतना बहुत मैच ऑन है दोनों टीमों के लिए। कौन सी टीम अपनी पहली जीत दर्ज करेगी,
निसर्ग के छाव में ये खूबसूरत मैदान और मानरेम के इस मैदान पे चलता हुआ ये मुकाबला। लोअर फुल टॉस, बड़ा शॉट, बड़ा हिट, सुपर हिट, सीमा रेखा के बाहर किया डिपॉजिट और 6 के साथ 6 के मदद से टोटल स्कोर 13 पे। तो यहाँ पे जो सपोर्ट एंकल अभी तक सपोर्ट रोल जिन्होंने निभाया था पहले ओवर में, वो बल्लेबाज पुष्पा, उनका बल्ला अब झूम उठा है। पहला सिक्सर उनके बल्ले से पहली गेंद पे किया है स्वागत सलमा गेंदबाज का स्वैग के साथ। 6 के साथ टोटल स्कोर 13 पे। दूसरे ओवर की ये शुरुआत हम देख रहे हैं और धमाके करना जानते हैं, बड़े शॉट खेलकर टीम के स्कोर को बड़ा बनाना चाहेंगे। ये अच्छी गेंद, अपील करना चाहा और उंगली खड़ी हो चुकी है अंपायर जी की, मतलब वापस जाना पड़ेगा यहाँ पे। एक तरफ सेलिब्रेशन, दूसरी तरफ थोड़ी सी निराशा और उसके साथ टोटल स्कोर रुका 13 रनों के ऊपर 2 गेंदों की समाप्ति के बाद। दूसरा ओवर प्रगति पर। तो स्कोर 13 रन, 2 गेंदों का खेल समाप्त। पहले गेंद पे वो 6 के साथ आगाज, लेकिन दूसरे गेंद पे वापसी सलमा इनकी देखने को मिली है। अच्छी गेंद, बढ़िया गेंद और उतना ही बढ़िया कैच वहां पे विकेट कीपर ने पकड़ा। उनकी भी होगी तारीफ जिस अंदाज से विकेट कीपिंग कर रही है, बहुत ही बढ़िया। कैच आसान होता नहीं है जब एज लगती है बल्ले की, लेकिन उसी खूबसूरती के साथ वो कैच पकड़ा गया और सेलिब्रेशन करने का मौका दिया यहाँ पे। नीडी वॉरियर्स टीम के खेमे में पहली सफलता उनको मिल चुकी है। नीडी वॉरियर्स आपसे दरख्वास्त है अपना एक्स्ट्रा खिलाड़ी आप कॉम बॉक्स की दिशा में भेजिए। आपके खिलाड़ियों के नाम यहाँ पे हमें जरूरी होंगे, आपसे दरख्वास्त रहेगी, रिक्वेस्ट है कि अतिरिक्त खिलाड़ी आप कमेंट्री कक्षा की ओर अपने खिलाड़ियों के नाम यहाँ पे दर्ज करें। ऑप्शन के बाहर की गेंद, अंपायर जी ने शाहरुख खान के स्टाइल में दोनों बाहें फैला के वाइड का किया इशारा और एक की हुई प्राप्ति। टोटल स्कोर 14 रनों के ऊपर। 3 गेंदें समाप्त, दूसरा ओवर प्रगति पर। पहले ओवर में 7 रन खर्चे थे, अच्छी गेंदबाजी रही थी संतोषी की और दूसरे ओवर में अब सलमा अच्छी गेंदबाजी कर रही है। यहाँ पे खींच के निकालने की कोशिश, कारपेट के सहारे देखना पड़ेगा। एक तरफ वो जोश उत्साह आपको देखने को मिलेगा, दूसरी तरफ वो रणनीतियां। दोनों टीमें उस अंदाज से खेलना चाह रही है, मैच को जीतना चाह रही है। टोटल स्कोर की बात करें, पहुंचा 15 और यहाँ पे नो बॉल का इशारा, मतलब फ्रीड का मौका है। तो फील्डिंग में हुई गलती और उसका खामियाजा आपको भुगतना पड़ेगा। तो फ्रीड का मौका रहेगा बल्लेबाज के तरफ, स्ट्राइक एंड की दिशा में। काशी जो आपको दिखाई देगी, काशी के बल्ले से अभी तक एक चौका आ चुका है। लगभग निजी 6 रन बना के वो स्ट्राइक एंड की दिशा में खेल रही है और टीम का टोटल स्कोर जो है 16 रन के ऊपर पहुंचता हुआ। फ्रीड का मौका उनके लिए। गेंदबाजी के मोर्चे पर रहेगी सलमा और उनकी गेंद का फ्रीड का मौका, वो एडवांटेज बल्लेबाज के पास, काशी इनके पास। बढ़िया शॉट, फ्रीड पे कैच लेंगे तो भी नॉट आउट रहेंगे, तो यहाँ पे वो भाग्यशाली रहे। गेंद दूर थी खिलाड़ी से, अच्छा ग्राउंड कवर किया, गेंद को फेंका, तब तक मिला सिंगल और एक की बदौलत टोटल स्कोर 17 अंक के ऊपर। जिस अंक को कई बार क्रिकेट में कहा जाता है खतरा, वही स्कोर है 17। और उसके बाद देखना पड़ेगा यहाँ पे आने वाली गेंदों में किस तरह से समाचार लेते हैं बल्लेबाज। न्यू बैटर, फिर एक बार स्ट्राइक के ऊपर आपको देखने को मिलेगी। भारती बढ़िया शॉट खेला है, टाइमिंग कमाल की थी और 2 खिलाड़ियों के बीच से एक खूबसूरत दरार को भेदते हुए लगा दिया इस प्रतियोगिता का खूबसूरत दूसरा चौका। इस इनिंग में लगा दूसरा चौका और टोटल स्कोर यहां से पहुंचा 21 रनों के ऊपर। पहला विकेट गिरा था पुष्पा, जिन्होंने 6 रन बनाए थे अपने टीम के लिए निजी रूप से, और उसके बाद लगातार रन संख्या को बढ़ते हुए आप देख रहे हैं डगआउट में भी वो जोश है, जुनून है, क्योंकि यहाँ पे शुरुआत उनकी टीम को अभी तक कमाल की मिल चुकी है। 5 ओवर का ये मुकाबला रहता है
कितने रन आप बनाते हैं। कल के दिन की भी बात करें तो काबिले तारीफ खेल आपको वुमेन्स टेनिस बॉल क्रिकेट की इस प्रतियोगिता में देखने को मिला और वो जज्बा देखने को मिला अपनी टीम को जिताने के लिए। हर एक जो खिलाड़ी है वो पूरा प्रयास कर रहा है। आखिरी गेंद रहेगी, ये थोड़ा सा खींचा हुआ ओवर। 5 गेंदें समाप्त होने के बाद अब टोटल स्कोर आपको दिखाई देगा 21। आखिरी गेंद बाकी, 5 बॉल समाप्त झाल्यात। लास्ट बॉल, 5 बॉल समाप्त होने के बाद 5 ओवर का यह मुकाबला है। 5 ओवर का मुकाबला, दूसरा ओवर प्रगति पर। टोटल स्कोर 21। आखिरी गेंद बाकी, लास्ट बॉल टू गो इस ओवर का। आखिरी गेंद अभी भी बाकी है। 5 गेंदें समाप्त हो चुके हैं पहले ओवर की। पहली गेंद 6 रन आए, दूसरी गेंद पे विकेट, तीसरी गेंद डॉट। भारती रहेंगी स्ट्राइक के ऊपर। बड़ा शॉट पॉइंट की तरफ, बढ़िया कैच वहां पे और उसके साथ विकेट की पतन। पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। जाऊया सामन्याकडे। त्याच्या विरुद्ध चांगला फटका लॉंगॉनच्या दिशेनं, झेल टिपण्याचा पुरेपूर प्रयत्न, परंतु यावेळी झेल जे होतं ते ड्रॉप झालं। झेल सुटल्यानंतर थोडीशी निराशा आणि त्यासोबतच हे जीवदान फलंदाजासाठी मिळालेला धाव आणि या एकेरी सिंगल निशी धावफलक 3 चेंडूंच्या अखेरी पोहोचतोय 23 धावा 23 धावेवर। जिंकण्याचा संघर्ष, कोणता संघ यावेळी जिंकेल। चांगला चेंडू, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये। चेंडू फळीचा संपर्क नसल्यामुळे चेंडू अगदी जाऊन स्थिरावतोय विकेट कीपर पर्यंत आणि आपलं कार्य चोखपणे बजावलं जात आहे। धावसंख्या स्थिर आहे 23, 23 धावा, 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त। पुन्हा एकदा खूपच सुरेख चेंडू, अपील मोठा आहे आणि अपील उचलून धरलंय पंचांनी। यावेळी इशारा केलाय अजून एक बॅटर बाद होताना दिसेल आणि माघारी यावेळी परतावं लागेल एक महत्वाच्या खेळाडूला। या संघाची ही महत्वाची खेळाडू होती आणि अंकिता मात्र बाद होत्या, निराश करते आपल्या संघाला। एक या वैयक्तिक धावेवरती बाद होत्या, तर संघाची धावसंख्या आहे 23। 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त। हे चालू असलेलं तिसरं षटक आणि खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे आपल्याला निधी वॉरियर्स संघाकडून, खास करून संतोषी। पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात फक्त 7 धावा खर्च केला, त्यानंतर पुनरागमन केलं आणि तिसऱ्या षटकात देखील बोलबाला राहिलाय गोलंदाजीचा। परंतु दुसऱ्या बाजूनं नानू स्टार संघासाठी स्टार कास्ट खेळाडू मौजूद आहे आणि नवीन बॅटर अर्पिता स्ट्रायकर एंडवर। आल्या अर्पिता टेस्ट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी अजून एक सुंदर झेल, परिणामी अजून एक बॅटर माघारी। खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या संघाला, महत्वाचे ब्रेक थ्रू मिळवून देण्यात यशस्वी ठरते गोलंदाज। 3 आतापर्यंत बळी प्राप्त केल्या या षटकात, 3 विकेट्स मिळाले संतोषी आणि त्यासोबत 23 धावा धावफलकावर। नवीन बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला मिळेल। न्यू बॅटर मैदानात दाखल झाली आहे। नॉन स्ट्रायकर एंडवर
कृपया न्यू बॅटर नॉन स्ट्रायकर एंडवर नाव कृपया सांगावं. पूजा नवीन बॅटर आहे नॉन स्ट्रायकर एंडवर. स्ट्राईक एंडवर अपेक्षा असेल धावसंख्येत वाढ करावी, कारण गेल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च झाल्या होत्या. गोलंदाजीसाठी नवीन बॉलर सलमा आणि पहिलाच बॉल. चांगला फटका, दर्जेदार शॉट. चेंडू जातोय सीमा पार. येतोय या स्पर्धेतील अजून एक उत्तुंग चौकार. चौकाराच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा वाढताना दिसेल. धावसंख्येत वधार होत. क्षेत्ररक्षण ग्राउंड कव्हर करत आणि त्यानंतर वेगात टाकलेला थ्रो होता गोलंदाजापर्यंत. धावसंख्या अशा रीतीनं वाढते. स्कोरबोर्ड 28-28 धावा. 2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. या षटकातील अजून उर्वरित 4 चेंडूंचा हा खेळ बाकी आहे. रिव्हर्स स्वीप स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु तेवढं चांगलं चपळाईचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. फलंदाजांना आतापर्यंतच्या या षटकांमध्ये कोणती मुभा दिली जाणार नाही आणि त्याच अनुषंगानं यावेळी गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडू आतापर्यंत समाप्त झाल्यात. 3 चेंडूवरती 6 धावा खर्च केले गेल्यात आणि धावसंख्या आहे 29. 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी देखील टायमिंग थोडीशी गणली फलंदाज बॅटर यांची आणि त्यामुळे हा चेंडू निर्धाव गणला गेलाय. एकीकडे सलमा पुरेपूर प्रयत्न करेल आपल्या संघासाठी चांगलं योगदान देण्याचं, तर दुसऱ्या बाजूनं स्ट्रायकर यांच्या दिशेनं जबाबदारी असेल मोठ्या फटक्यांची. चांगला फटका पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण होतोय आणि या एकेरी धावीनिशी पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसावत्या. सुरुवातीस चांगली फटकेबाजी करायची त्या मनसुब्यानं धावसंख्या आहे 30 वर. 30 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. शेवटचा आणि अखेरचा हा चेंडू या षटकातील. 7 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. शेवटचा चेंडू, चांगला प्रहार, चेंडूला पाठवलाय. यस इट इज सिक्सर. अप्रतिम फटका आणि 6 धावेनिशी धावफलक आता पोहोचेल ते तब्बल 36 वर. 36 धावा धावफलकावर. 36. या षटकात थोडस षटक महागडं ठरलंय शेवटच्या चेंडूवरती. या षटकारानिशी पहिल्या चेंडूत आलेला चौकारानिशी धावफलक 36. 4 विकेट्स. 4 षटकांचा खेळ समाप्त. 5 षटकांचा हा सामना म्हणजे उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. कोणत्या गोलंदाजाकडे नजरा असतील कर्णधाराच्या ते देखील पाहणं गरजेचं. आणि नवीन गोलंदाज प्रज्ञा सज्ज होईल दिसेल आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर, गोलंदाजी मार्कवर. संघाच्या वतीनं शेवटचं आणि अंतिम षटक. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 6 चेंडूवरती जोरकस फटक्यांची असेल आवश्यकता. निसर्गाच्या सानिध्यात एक सुंदर देखणं हे मैदान आणि चालू असलेला सामना. चांगला फटका, दर्जेदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चुकी करत नाहीये. चांगल्या प्रकारे चेंडू पकडला जातोय आणि जोपर्यंत चेंडू विकेट कीपर पर्यंत बॅक टू द बॉलर जाईल पुन्हा एकदा धावसंख्या 1 ने वाढत्या. स्कोरबोर्ड 37. पहिला चेंडू समाप्त. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर प्रज्ञा आपल्याला पाहिजे. संघिक धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत आहे. स्कोरबोर्ड 39. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. या षटकातील 4 बॉलचा अजून खेळ शिल्लक. शेवटचं षटक. बॉलिंग मार्कवर प्रज्ञा संघाच्या वतीनं महत्वाच्या षटकात. यावेळी देखील चांगला फटका, दर्जेदार स्ट्रोक. डीप स्वलकच्या दिशेने चेंडू फरार, सीमा पार आणि पंचांचा इशारा काय येतोय. चौकार की षटकार पाहूया. हा आहे 1 बाउन्स चौकार. चौकाराच्या मदतीनं 4 धावेनिशी संघिक धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत आहे. टोटल धावसंख्या 43 वर. 43 वर. 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त आणि शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. भारती खूप चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत त्याच्या माध्यमातून 3 चौकार हे सजवले गेल्यात. अजून एक चांगला फटका. यावेळी पुन्हा एकदा युजन स्ट्रॉंग. चेंडू जातोय सीमा पार. येतोय षटकार
आणि 6 धाबेनिसे धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होते. स्कोर बोर्ड 49 वर. वैयक्तिक धावेवर खेळणारी बॅटर पाहायला मिळते आपल्याला. ऑन फायर भारती खूप चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करते. त्यांच्या माध्यमातून ते आक्रमक क्षेत्ररक्षण करतोय. तर टॉस जिंकून फलंदाजी नानू स्टार संघाची. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूनं तो जल्लोष, तो उत्साह. गणपती बाप्पांच्या जयघोषात सामन्याला झाली होती सुरुवात. 5 चेंडू समाप्त. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती देखील टोला लगवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे टीम स्वलेग मध्ये. एक धाव तर मिळालाय. दुसरा धाव घेणं थोडस कठीण होऊ शकतं. आणि यावेळी पंचांचा इशारा आउट येतोय. धावचीच्या रूपात फलंदाज बॅटर बाद होत्या आणि एकेरी धावेनिशी धावफलक पोहोचेल ते 50 आणि टार्गेट असेल 51. 51 धावेची असेल आवश्यकता. या स्पर्धेतील आपला विजय जर नावी करायचा असेल निधी वॉरियर्स संघाला तर तब्बल 5 षटकांमध्ये आवश्यकता असेल ती 31 धावेची. आणि 51 धावेची आवश्यकता. आणि 51चा पिछा कशा प्रकारे केला जातोय ते आपण अगदीच थोड्याच वेळात पाहूया. आपल्यासोबत जोडले जातील सुमधुर आवाज मंथन परब आणि त्याच्या समवेत आपण वळूया या सेकंड इनिंग कडे. धन्यवाद निलेश. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा. अशा 14 विद्या 64 कलांच्या अधिपतीला श्री गणरायाला वंदन करूया. संपूर्ण हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन गावची ग्रामदेवता कुलदेवता स्थलदेवता यांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि वळूया या सुंदर अशा स्पर्धेकडे. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहताय. कालचा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये मेगा फायनलची लढती आपल्याला पाहायला भेटतील. ऑल गोवा वुमन्स रेस बॉल क्रिकेट टूर्नामेंट 2025च्या माध्यमातून हे सुरेख असं आयोजन नियोजन आपण पाहत आहे. एक दर्जेदार स्पर्धा रसिक प्रेक्षकांची बऱ्यापैकी कालच्या दिवसामुळे तोबागर देण्याचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसात तमाम मान्यवर आणि तमाम कडे रसिकांचं सहर्ष स्वागत करून वळूया या सामन्यांकडे. आजच्या दिवसामध्ये खास आकर्षण ग्रामीण टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून त्यांची पूर्ण टीम या मैदानावर कार्यरत झाली आहे. सुंदर कास्टिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहे. आजच्या दिवसातील पहिली लढत आपण पाहत आहे. नानू स्टार्स विपक्ष निधी वॉरियर्स दोन्ही टीम्स मध्ये मॅच. टॉस प्रथमतः विन झालाय. तो नानू स्टार्स संघ प्रथमतः घेतला होता निर्णय फलंदाजी करण्याचा आणि समोरच्या संघाला तब्बल 51 धावांचं टोटल इथे ठेवलाय. निधी वॉरियर्स टीम आपल्याला विनंती आपला एक अतिरिक्त खेळाडू आपण पाठवून द्या आमच्या कमेंट्री बॉक्स पाशी. आपल्याला विनंती. एकावन्न धावांचा पाठलाग. चला वळूया सामन्याकडे. आजच्या दिवसातील पहिली लढत आपल्याला पाहायला भेटते. आजचा अंतिम दिवस स्पर्धेचा. 51 धावांचा पाठलाग. स्ट्रायकर एंडला अष्टपैलू दर्जाचे खेळाडू संतोषी सज्ज त्यांच्या साथीला नॉन स्ट्रायकर एंडला.
टेरेसा सज्ज नॉन स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाजी मार्कवर अंकिता षटक क्रमांक पहिल्या चेंडूवर आक्रमण फटका तर बसलाय धोक्याची घंटा वाजली करे झेल टिपला जाईल का मी म्हणे ना महत्वपूर्ण झेल होता कारण संतोष सारखं एक तगडी खेळाडू आहे मैदानावर कालचा दिवस जिने अक्षरशः गाजवला आपल्या फलंदाजी गोलंदाजीच्या जोरावर आणि आज इथे जीवनदान भेटलाय सुरुवातीच्या काळामध्ये जीवनदान त्याचा फायदा हा येणाऱ्या काळामध्ये घेण्यात येईल का हे देखील पाहायचं आहे एक धाव धावपलकावर टेरेसा स्ट्रायकर एंडला सज्ज नॉन स्ट्रायकर एंडला संतोषी जोडी आणि गोलंदाजी मार्कवर अंकिता सुरुवात तर चांगली केली आपल्या गोलंदाजीच्या जोरावर पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली विकेटसाठी पहिला षटकार फ्रीडच्या संधीचा पुरेपूर वापर करत एक मोठा फटका आलाय आणि सांघिक धावसंख्या या षटकाराच्या साथीने परावर्तित होते ती 9 धावा धावपलकावर खेळ समाप्त झालाय तो 2 चेंडूंचा आतापर्यंत 9 तर बनले आहेत 51 धावांचा करायचा आहे पाठलाग सुरुवातीच्या काळापासून मी म्हणेन निहाल 10 ची सरासरी अपेक्षित आहे रिक्वायर्ड रन रेट जर विचार केला तर प्रति षटकापटी 10 ची सरासरी संभाव्य गरजेची आहे 9 तर बनले आतापर्यंत षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे तिसरा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न खोलवर टप्प्याचा चेंडू होता ऑन साइड रिजनला डीप मिडऑन क्षेत्रामध्ये खेळून काढलं फक्त एक धाव चांगलं क्रिकेट मी म्हणेन चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा आणि खराब चेंडूंचा खरपूस समाचार घ्यायचा ही रणनीती मैदानावर सुरुवातीच्या काळामध्ये संतोषी यांची पाहायला भेटते सांघिक धावसंख्या 10 यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला भेटेल भूमी स्ट्रायकर्स विपक्ष ईशानी स्ट्रायकर्स दोन्ही टीम्सना विनंती आहे दोन्ही टीम्स कॅप्टन आपण टॉससाठी या आडवा बेट्टा पटका षटंपलचा पटका टोलवायचा होता टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि त्याचंच रूपांतर चेंडू डीप मिड विकेटला ट्रॅव्हल करतोय फक्त एक धाव आणि एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या ही परावर्तित होते ती 11 धावा धावपलकावर भूमी स्ट्रायकर्स विपक्ष ईशानी स्ट्रायकर्स दोन्ही टीम्स कॅप्टन आपल्याला पुन्हा एकदा विनंती लगेच टॉस साठी या आज अंतिम दिवस उशीर करू नये विनंती यावेळेस लोअर पलटा स्पर्धेचा चेंडूला पाठवून दिलाय डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये एक खणखणीत असा लांबलचक उंच बोला षटकार मैदानावर आक्रमण हल्ला बोल झालाय पहिल्या षटकाचा पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर वापर घ्यायचा हे इरादे मैदानावर वापर करण्याचा प्रयत्न या मैदानावर सांघिक धावसंख्या आपण पाहताय परावर्तित 17चा खतरा कोणत्या टीमला होतो याच्याकडे देखील सर्वांच्या नजर आहेत संतोष ऑन स्ट्राईक अष्टपैलू दर्जाचे खेळाडू ऑन स्ट्राईक यावेळी सलक्यातनं खेळून काढलं चांगलं क्रिकेट मैदानावर सुझुझचं क्रिकेट असं म्हटलं तरी देखील काही वावगं ठरणार नाही सेन्सिबल क्रिकेट चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूवर हल्ला बोल ही रणनीती सुरुवातीच्या काळामध्ये षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं इथे झालंय समाप्त आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर बिनगडी बाद 18 धावा धावपलकावर आतापर्यंत पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं भारतीय चेंडूपै बऱ्यापैकी तळपली तब्बल 24 धावांची बहारदार खेळी आणि तिथून कुठेतरी 51 धावसंख्येपर्यंत संघ पोहोचला तो नानू स्टार्सचा संघ या दुसऱ्या इनिंग मध्ये सुरुवातीच्या काळामध्ये संतोषी यांचा मात्र झेल उडला होता मात्र तो झेल टिपण्यामध्ये चूक झाली आणि त्याचंच रूपांतर 2 षटकार त्यांनी खेचले आहेत मैदानावर सांघिक धावसंख्या 18 षटक क्रमांक दुसरं भारतीय गोलंदाजी मार्कवर फलंदाजीच्या माध्यमातून तब्बल 24 धावा काढल्या आता गोलंदाजीच्या माध्यमातून कार्य करावं लागेल कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर भरपूर धावा आल्यात मी म्हणे 18 धावा आल्या सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 51 धावांचा करायचा आहे पाठलाग तो अर्थातच निधी वॉरियर्स टीमला कशा पद्धतीने पाठलाग केला जातोय हे पाहायचं आजच्या दिवसातील ही पहिली लढत आपण पाहत आहे आपण अनुभवत आहे अतिशय दर्जेदार स्पर्धा आणि आजच्या दिवसामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग देखील आपल्याला अनुभवायला भेटत आहे यावेळेस बॅकवर्ड कट करण्याचा प्रयत्न होता एक फसवा चेंडू एक डॉट बॉल मैदानावर अचूक टप्प्याचा होऊ शकेल का दर्जेदार गोलंदाजी सातत्याने चालू राहील का की एका बाजूने हल्लाबोल केला जाईल आक्रमण केलं जाईल याच्याकडे सर्वांच्या नजर आहेत राईट हँडेड बॅटर ऑन स्ट्राईक पाहायला भेटेल संतोषी क्षमता ताकद सर्व काही आहे आज दाखवून देणं अपेक्षित आहे बॅकवर्ड जात पंच करण्याचा प्रयत्न शॉर्ट कव्हर रिजनला चेंडूचा प्रवास तिथून स्वीपर कव्हरची क्षेत्ररक्षक आली आहे चेंडू पर्यंत चेंडूची परती केली जाते फक्त एक धाव आणि एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या ही परावर्तित होते ती 19 धावा धावपलकावर दुसऱ्या षटकामध्ये नानू स्टार्स संघाचं कुठेतरी पुनरागमन होते की काय कमबॅक होते की काय असं वाटतंय मैदानावर टेरेसा ऑन स्ट्राईक आडवा बॅटचा पटका टोलवायचा होता अगदी गोल्डन स्पॉट वरती पडलेला चेंडू या चेंडूवर उत्तर नाही सरती शेवटी बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक पार पाडताना पाहायला भेटेल आणि इथे मात्र एक डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतो सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा धावपलकावर खेळ समाप्त झालाय तो 3 चेंडूंचा उर्वरितच्या 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे
आडवा बॅटचा फटका या मैदानावर डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये अगदी डीप काऊ कॉर्नर आणि डीप मिडविकेट मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार येतोय मैदानावर. चौकाराच्या साथीने सांघिक धावसंख्या आपण पाहताय परावर्तित होते ती 23 धावा धावपलकावर. धावा रोखणं गरजेचं आहे ते अर्थातच नानू स्टार्स या संघाला. कारण विचार केला 51 धावांचं टोटल नक्की शक्य आहे या मैदानावर, कारण कालच्या दिवसामध्ये तब्बल 86 धावा देखील चेस झाल्या आहेत. फलंदाजांसाठी पूर्णपणे पोषक ही खेळपट्टी आहे. षटकरी पुढील चेंडू मार्गस्थ खोदून काढण्याचा प्रयत्न होता, थोडेसे आधीचे प्रयत्न झाले आहेत आणि तदनंतर चेंडू चाललाय तो यशी रक्षकाकडे. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतो. निर्धाव चेंडूची गणना होते आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर स्थिरावलेला लेखाजोखा 23 धावा धावपलकावर. अचूक स्कोरिंग काउंटिंगची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात नेहाल. कालच्या दिवसापासून सुरेख कार्य. काल त्यांच्या समवेत रवी देखील होते. दोन्ही स्कोरर समालोचकाचा पाठीचा कणा. तीच स्कोरिंगची कामगिरी सुरेख पद्धतीने पार पाडत आहे. डीप मिडविकेट क्षेत्राला चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एक धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका या मैदानावर समाप्त. सांघिक धावसंख्या ह्या एकेरी धावेनं परावर्तित होते. तब्बल 24 धावा धावपलकर. खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा 12 चेंडूंचा 24 तर आतापर्यंत बनल्यात. राहिले ते 18 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज. म्हणजेच काय तर प्रति षटकापटी 9 धावांची सरासरी अपेक्षित आहे. रिक्वायर्ड रन रेट प्रति षटकापटी 9च झालाय. 18 चेंडू 27 धावा मॅच मध्ये समीकरण 51चा करायचा आहे पाठलाग. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. यावेळी हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू दी बॉलर. इथे मात्र काय घडतंय मैदानावर. धाव घेण्याचा प्रयत्न. धाव तर पूर्ण केली जाते. एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या टीमचं टोटल पुन्हा एकदा परावर्तित. 25 धावा धावपलकावर आपण पाहताय. 25. अंकिता गोलंदाजी मार्कवर. कालच्या दिवसापासून सुंदर पंचगिरी आपल्याला पाहायला भेटली. सर पुन्हा दाभोलकर कालच्या दिवसामध्ये होते. आजच्या दिवसामध्ये साईश रामजी आणि त्यांच्या समवेत रमेश आंदोलेकर दोन्हीही पंच आजच्या दिवसामध्ये कार्यरत. अगदीच सुरेख कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. पंचांच्या दुनिया समांतर होतात. उजव्या यशीच्या बाहेरचा चेंडू पंच दंडात्मक कारवाई करते. सांकेतिक भाषेत ज्याला पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी, चांदर टू बांदा या नावाने संबोधलं जातं त्या अवांतरच्या स्वरूपात एक धाव. सांघिक धावसंख्या आपण पाहताय 26 धावा धावपलकावर. यावेळी फटका बसलाय. धोक्याची घंटा वाजली आहे कधी मैदानावर. झेल टिपतायत की काय असं शेवटच्या क्षणी वाटलंय, मात्र झेल सोडला जातोय. कठीण झेल होता नक्कीच मैदानावर. हे दोन्ही संघ सोडून उर्वरितचे 4 संघ करणं 23 धावांची अजूनही गरज या मैदानावरून. 23 धावांची अजूनही गरज या मैदानावरून. आडवा बॅटचा फटका या मैदानावर. चेंडूचा प्रवास होतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. इथे मात्र फक्त एक धाव. शांत संयमी क्रिकेट, चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूवर हल्ला बोल ही सुरुवातीच्या काळापासूनच रणनीती दोन्ही बॅटर्सची आपल्याला पाहायला भेटते. आणि सांघिक धावसंख्या ही परावर्तित होते ती 29 धावा धावपलकावर. धावा कशाही येऊ फलंदाजी करणाऱ्या संघासाठी धावा अपेक्षित आहे, मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तरी कसलेली गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. कारण 51 धावांचं टोटल आहे ते डिपेंड करणं अत्यावश्यक आहे. अर्थातच गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी यावेळेस एक चांगला चेंडू अशा पद्धतीची गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. कसलेली गोलंदाजी करावी लागेल. बॅकअप होत आहे. इथे मात्र एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची झालेली गणना. सांघिक धावसंख्या 29-29. 51चं टोटल. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर. तेरे ऑन स्ट्राइक. यावेळी साड्या बॅटने सुरेख पद्धतीचा फटका. चेंडू चालला डीप कॉर्नर क्षेत्रामध्ये. अर्पिता आली तिथे चेंडूच्या खाली. चेंडूची परतही केली जाते तोपर्यंत फक्त एक धाव. एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या पुन्हा एकदा संत गतीने पुढे सरकलेला धावपलक आपण पाहताय तो 30 धावा धावपलकावर. राहिलेत उर्वरितची 2 षटकं. उर्वरितचे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे तब्बल 21 धावांची. 12 चेंडू 21 धावा हे मॅच मध्ये समीकरण आपल्याला पाहायला भेटतंय. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून त्यांची पूर्ण लाईव्हची टीम आपल्याला पाहायला भेटते. आमच्या समवेत प्रशांत आपल्याला पाहायला भेटतात कमेंट्री बॉक्स मधून. तिथे कॅमेरामॅन आपले ओमकार, त्यांच्या समवेत विघ्नेश खूप दूरचा प्रवास करून आलेत. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि कमेंट्री बॉक्स मधून आपण गोड आवाज ऐकताय. निलेश गाड. कालच्या दिवसामध्ये निलेश पारसेकर.
ऑफसाइड रिजनला सुरेख पद्धतीचा फटका पाहायला भेटतो. शॉट कव्हर क्षेत्रामध्ये घेऊन काढला, तिथून चेंडू चाललाय डीप स्वीपर कव्हर रिजनला. त्रिवेणी आले चेंडूच्या खाली, चेंडूची परती केली जाते, तोपर्यंत एक धाव ही लगावली जाते. एकेरी धावेनं सांघिक धावसंख्या ही 31 धावफलकावर. भारतीय गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघातर्फे चौथं हे स्लॉग ओव्हरचं षटक आता आणण्यासाठी सज्ज. यावेळी चेंडूला सोडून दिलाय. ऑफसाइड ऑफ स्टंप पंच दंडात्मक कारवाई करतायत. अवांतरच्या स्वरूपात एक धाव ही लगावली जाते. धावा कशाही येऊ, फलंदाजी करणाऱ्या संघासाठी धावा या गरजेच्या आहेत आणि त्याच धावांपासून रोखणं हे कार्य आहे गोलंदाजांचं. ते कार्य करू शकतील का हे पाहायचं आहे. इथून सामना कठीण होऊन झालाय. तो नानू स्टारच्या टीमसाठी आडव्या बॅटनं फटका, सुरेख पद्धतीचा फटका, डीप काऊ कोणा क्षेत्रामध्ये दगडीचेदार क्षेत्ररक्षण नक्कीच मैदानावर. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेची जोखीम घ्यायची की नाही यावर प्रश्नचिन्ह उद्भवलं आणि शेवटच्या क्षणी धाव नाकारली आहे. सांघिक धावसंख्या आपण पाहत आहे 33. 18 धावांची अजूनही गरज या सामन्यामध्ये. राहिले चेंडू 10 आणि करायचे 18. यावेळी आडव्या बॅटने फटका टलवायचा प्रयत्न, अगदी अचूक टप्प्यावरचा मारा. काय घडलं या मैदानावर, दोन फलंदाजांचं चुकलेलं तालमेल आणि एका खेळाडूला रन आउटचं तिकीट. एक खेळाडू क्रिकेटच्या परिभाषेतील आत्महत्येच्या स्वरूपात माघारी परतताना पाहायला भेटेल. त्याला सईला माघारी परतावं लागतंय. टीमच्या टोटलचा विचार केला, सिरावलेला लेखाजोखा आपण पाहत आहे 33. (33) 33वा धावफलकावर. सलमा ऑन स्ट्राइक. तिसऱ्या क्रमांकासाठी सलमा येताना आपल्याला पाहायला भेटते. इथे मात्र नजरा आहेत पंचांकडे. पंच सांगतायत नो बॉलचा इशारा आलाय. अगदी बहुधा लाईनवर चेंडू पडलाय आणि तिथे एक धाव अवांतरच्या स्वरूपात 34 धावा धावफलकावर. क्रिसच्या पूर्णपणे बाहेरचा चेंडू, तिथे नो बॉल. फ्रीडची संधी, फ्रीडचा लायसन्स, फ्रीडच्या संधीचा पुरेपूर वापर केलाय. डिफाईन क्षेत्रामध्ये चेंडू फरार, सीमारेषेच्या पलीकडे येतोय एक दर्जेदार ब्रँडेड असा चौकार मैदानावर. अगदी सुरेख साजरीकरण आपण पाहत आहे निधी वॉरियर्स टीमच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये तब्बल 3 सामने खेळले, त्यातील 2 सामने विजयी झालेत. तर समोरच्या संघाचा विचार केला तर तब्बल 2 सामने खेळले, त्यातील 1 विजयी झालेत आणि आपली तिसरी लढत खेळत आहेत. आपल्या दुसऱ्या विजयाच्या शोधात नक्कीच या मैदानावर. सांघिक धावसंख्या आपण पाहत आहे 38 धावा, 38. 13 धावांची अजूनही गरज या सामन्यामध्ये. राहिले चेंडू 8-13 या समीकरण मैदानावर. काय होतंय पाहायचंय मैदानावर. आडव्या बॅटनं फटका या मैदानावर. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला पाठवून दिलाय. गगनाला गवस निघालं सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी अतिशय देखणा फटका, 6 धावांसाठी षटकार आलाय मैदानावर. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. प्रत्येक चेंडू खराब चेंडू दिसला की त्यावर हल्लाबोल करायचा, ही रणनीती मैदानावर सलमाईशी पाहायला भेटते. पूर्णपणे डगआउट मधून सेट होऊन मैदानावर पावलं वळवली आणि तिथून सुरेख कार्य, सुरेख खेळ सादरीकरण या मैदानावर आपण पाहत आहे. सांघिक धावसंख्येचा विचार केला आपण पाहत आहे तब्बल 41 धावा धावफलकावर. विजयासाठी 10 धावांची अजूनही गरज. बहुधा 44 धावा धावफलकावर. 44 44 धावा धावफलकावर आपण पाहत आहे. 7 धावांची अजूनही गरज सामन्यामध्ये. यावेळी आडव्या बॅटने फटका टोलवायचा प्रयत्न अपील झालाय पंचांकडे. पंच बऱ्यापैकी अनुभवी पंच आपल्या अनुभवाच्या जोरावर चांगले निर्णय या मैदानावर देत आहेत. एक डॉट बॉल मैदानावर निर्धाव चेंडूची गणना होते. षटक क्रमांक 4 इथे होते समाप्त आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 44 धावसंख्येवर सिरावली जाते. 44 लॉस ऑफ 1 विकेट. 6 चेंडू राहिलेत. विजयासाठी करायच्या तब्बल 7 धावा. 51चं टोटल आहे ते अर्थातच निधी वॉरियर्स टीम समोर. नेक्स्ट मॅच टॉस केला जातोय. भूमी स्ट्रायकर्स विपक्ष ईशानी स्ट्रायकर्स हे दोन्ही टीम्स मॅच मध्ये समीकरण. गोलंदाजी मार्कवर काशी सज्ज होताना पाहायला भेटेल. स्ट्रायकर एंडला इथे एका बाजूने आपण पाहत आहे संतोषी सज्ज होताना पाहायला भेटतील. आडव्या बॅटनं फटका या मैदानावर. डीप मिड विकेटला चेंडू फरार. स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावांसाठी येतोय षटकार मैदानावर.
सुरुवातीच्या काळामध्ये मी म्हणेन झेल सुटला होता, एक कॅच सुटलं होतं. कॅचेसचं महत्व काय असतं आज या मैदानावर आपल्याला पाहायला भेटतंय. पहिल्या चेंडूवर संधी निर्माण झाली होती संतोषीला बाद करण्याची, मात्र तिथे झालेली चूक ही येणाऱ्या काळामध्ये घोर चूक ठरली आहे आणि विजय साजरा करण्यासाठी फक्त एका धावेची गरज. 5 चेंडू आणि 1 धाव हे मॅच मध्ये समीकरण आपण पाहत आहे. आडवा बॅट फटका MS धोनी स्टाईल सामना समाप्त केलाय. तो संतोषीने मैदानावर सामन्यामध्ये तब्बल 4 षटकार टोलवलेत आणि आपल्या संघाला विजय रथावर स्वार केलाय. आजच्या दिवसातील पहिल्याच लढतीमध्ये निधी वॉरियर्स संघ आपलं वर्चस्व प्रस्थापित करताना पाहायला भेटतोय आणि आपला तब्बल 3रा विजय या मैदानावर साजरा करतोय. आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत आणि तिथे मात्र 3 विजयी झाले आहेत. समोरच्या संघाचा विचार केला नानुसार संघाचा 3 सामने खेळले आहेत आणि त्यातील एकाच सामन्यामध्ये विजयी झालेत. नेक्स्ट मॅच कडे आपण वळतोय. ईशानी स्ट्रायकर्स विपक्ष आपल्याला पाहायला भेटते ती म्हणजेच भूमी स्ट्रायकर्स. या दोन्ही टीम्स मध्ये मॅच टॉस विन झाले. प्रथमतः ईशानी स्ट्रायकर्स टीमने घेतलाय निर्णय फलंदाजी करण्याचा, बॅटिंग करण्याचा.